आता रात्रीच इतकी लोक काल सकाळपासूनच एवढी यायला चालू झालेली आहेत की वस्तीला येणारी वेगळी, येऊन जाणारी वेगळी. खरं तर तुम्ही काल किती लोक होते ना, थोडंसं मी दाखवते ते पहिला बघा, त्यानंतर आपलं रुटीन परत चालू करू. एवढी गर्दी आज बाळमामाच्या भंडाऱ्याला. भंडाऱ्याने एवढं मागच्या दिली का म्हणली नाही म्हटलं तुला कुठलं काय प्रचंड भंडारा आहे. सगळं आदमापूरचं कधी बाळमामाचं ठिकाण भंडारा झालं. या चहाग्याला खरं तर मला कधी आज बाळमामांचं भाकणूक ऐकायला जाणार होते आणि ती म्हणजे 4ला होती, पण कसं आणि नीलला 4:30ला बरोबर उठवायचं होतं, त्यामुळे कधी मला जायला मिळालंच नाही. जेवण काय मी म्हणजे जायच्या अगोदर करून गेले असते आणि तसे 6 वाजेपर्यंत आले असते परत, पण जमलंच नाही. तर मी आज प्रसाद घ्यायला जाणार. आज महाप्रसाद असतोय आणि आजच तिथंच आम्ही उपवास म्हणजे सोडतोय. घरातून नैवेद्य वगैरे करून न्यायचा, तिथं दाखवायचा, तिथं सोडायचं आणि मग घराकडे यायचं. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता बरोबर पहाटेचे 4:45 वाजलेले आहेत. म्हणजे तसं तर मी 2 वाजल्यापासूनच जागी होते, कारण मला भाकणुकीला जायची खूप इच्छा होती, त्यामुळे कधी झोपच लागत नव्हती. पण कधी जायचं नाही, तसंच मग आडवं लोळत 4:30 वाजेपर्यंत थांबले. त्यानंतर नीलला उठवलं थोडंसं. कधी मला कसं काय झालं, आता 5-7 दिवस बाळमामाच्या आरतीला गेल्यामुळे कधी बाजार आठवडे करायला भेटला नव्हता, त्यामुळे जी काही एखादी भाजी मिळेल तेवढीच मी घेऊन यायची. काल तर मग काहीच नव्हतं, मग मी मिलमेकर आणून ठेवलं होतं. म्हटलं आज मिलमेकरच पोरांना डब्यातनं वगैरे द्यायला येईल. तर त्यासाठी मिलमेकर कट केलं. पाण्यात थोडंसं मी उकळी काढून घेते, त्यानंतर जे काय तुम्हाला मसाला बेसिक घालायचा आहे तो घालून फोडणीला देऊ शकते. अशा पद्धतीनंच मी शक्यतो करतो, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही केली की नाही पोरं पण आवडीनं खा. तोपर्यंत आज कधी मी 4:30ला उठून बघितलं, पाण्याचा आवाज येत होता. तर पाणी आलं होतं, म्हणजे किती वाजता आलेलं काय माहीत, आणि होतं पण जास्त वेळ. त्यामुळे उठल्यानंतर ती भाजी वगैरे तयारी करून ठेवली, घेतलं आणि पहिल्यांदा म्हटलं पाणी जाईल म्हणून प्यायचं पाणी भरून घेतलं. तसंच कधी झाडांना पण घालून घेतलं, कारण पाणी गेलं की मग झाडांना पण घालायला नाही मिळणार. आणि त्यानंतर वरच्या टाकीमध्ये लावलं. म्हटलं वरची टाकी भरू दे, त्यानंतर दारात